नमस्कार, प्रणाम, राम राम. मी अस्सल कोकणकर संदीप पावसकर. आता मी आलाय पुन्हा एकदा नदीवर, कारण एक आगळा वेगळा विषय आहे. कारण आपल्याकडे ना आज आमचे शिक्षक आहेत, म्हणजे माझी पोरगी जिकडे शिकायची ना गुरुकुलला, तिकडचे शिक्षक आहेत सनगरे सर, आणि त्यांचे सगळे म्हणजे वर्गातले सगळे मित्र आहेत, म्हणजे गेट टुगेदर सारखं आहे. आणि ते आपल्याकडे आलेले आहेत, बोटीन फिरणार आहेत, म्हणजे त्याच्या अगोदर जेवणार आहेत. पण त्याच्या अगोदर ना ते आता भजन ऐकत आहेत, म्हणजे माझाच भजन आहे आणि ते चालू आहे, त्या ऐकत आहे तिकडे. तर कोण कोण आले दाखवते तुम्हाला. तर चला बघूया. हे बघा, हे सगळे शिक्षक आहेत तिकडे. सर नमस्कार. हे बघा, हे सगळे आलेले आहेत. पहिला म्हटलं भजन आहे का, आणि तेव्हा आपलंच आहे का, कसं वाटतं भजन? होय ना, आधी भजन नंतर भोजन. तर अशी ही सगळे गेट टुगेदरसाठी आलेले आहेत. पण म्हटलं एक वनभोजन करा, आणि म्हणून मी माडाच्या बागेत आणलं आहे. आणि आता बसले आहेत, थोड्या वेळा आपण भोजन करू, दाखवते तुम्हाला काय काय येते. तर सर काय नियोजन काय तुमचं खरं आधी? आज आम्ही मस्तपैकी सगळ्या ह्याच्यापासून मुक्त व्हायचं ठरवलेलं आहे. वा 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 वा, होय ना. मग माझं पण काम त्याच आहे, सगळं आलेलंच ना. मी त्याच सांगतोय की कोण नाही कोणता डालभात लोणचा, समज ना. माणूस मेल्यावर 2 दिवस रडतो आणि त्याला बघा वडे मागून मागून खातो. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. घर केवढा पण असू देत, त्याच्यात बाथरूम केवढा मोठा असू दे, शेवट जेव्हा घराच्या बाहेर असता. आणि ह्याच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, समज ना. पोरासने अजिबात कमवून ठेवू नका, कारण काय होतं सांगा, पोरं बदका होतात आणि मोबाईल घेऊन बसतात, समज ना. ती धावू देत, धावली ना की त्यांच्या आयुष्य वापसाची कशाची किंमत कळणार आहे. आणि ह्याच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून असता. तर चला थोड्या वेळा आपण बघूया काय काय आपलं जेवण कसं येतं. आपण सर्व व्यापारी माणसं वर्षभराने आपण केव्हा तरी तो 4 क्षण आपण जगतो. मी कधीच गाणी म्हटली ना वहिनी, मी फर्स्ट टाइम गाणी म्हटली. आपण आता एन्जॉयमेंटसाठी येतो. मला किरण म्हटलं की आपण पावसकरांकडे जायचं आहे. पावसकरांचे शेजारी रत्नेरले आहेत, ते यूट्यूबवर आहेत. आणि आम्हाला त्याचा आनंद यासाठी की आपल्या रत्नेरला कोणतरी एक माणूस यूट्यूबला आहे आणि ते छान सांगतात. कोण म्हणतं बेवड्यात मानलं, त्यामुळे त्यांना ऍक्च्युली शुभेच्छा आहेत. धन्यवाद धन्यवाद. ते रत्नागिरी करत आणि ते कोणते रत्नागिरीचा एक स्टार युट्यूबर आहे, याचा आम्हाला प्रचंड आधी मला पावसा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि पुन्हा तुम्ही या, तो येणारच आहे. मला वेळ काढणार, तुमच्याकडे यायला मला जमलं नाही, त्याबद्दल जरा दिलगिरी व्यक्त करतो. नेक्स्ट टाइम आय विल बी देअर. चला आता जेवण करूया ना, आता जेवण करूया, नंतर आपण करूया. यो बघा, ह्यो त्यासनी घेऊन आलो आपल्या गाडीत ना, कारण तुझी गाडी आहे ना, ह्या गाडीतनं घेऊन आलोय. आणि त्या समोरच्या बागेत ना तिकडे बसले आहेत, तिकडे आवाज येत आहे बघा. ते बघा, ते बघा, लेडीज दिसत आहेत तिकडे 1-2. ते बघा तिकडे सगळं चाललं जेवणाचा. तर आता बघूया काय काय जेवण आणतं आहे आणि कसं जेवतं ते बघूया. तर चला बाय बाय. तू काय म्हणशील, कसं वाटलं तुला इंटरव्ह्यू? वाटलं शिक्षक आहेत ना सगळे? हो शिक्षक आहे ना, त्याच्यामुळे सगळे शिस्तबद्ध आहे. मस्त मराठी हिंदी गाणी म्हणतात करावं. काजूगरची भाजी, फणसाची भाजी, मोदक, भाकरी, भात आहे, डाळ आहे, असं सगळं जेवण आहे आपलं. आता आणि आपण जेवायला सुरुवात करायची. सगळी जेवणाने तू वाटत बसणार, पहिलं वाढू दे. हो पास करायचं. हा हो, कसं जेवण, कसं जेवलं, काय खाल्लं काय? हो हो, छान. फणसाची भाजी मस्त. हो ना, आम्ही कोकणात असतो पण खायला मिळत नाही. जेवणाची पण छान भाजी झाली. होय ना. गुरुजी तुम्ही घ्या सगळं काय, ते लोणचं घ्या, लोणचं पण आहे बघा. भाकरी द्या गुरुजींना. काजूची भाजी, काजूच्या बिया म्हणतात. तर ही नदी, नदीच्या बाजूक ही माडाचे बाग, आणि इकडे ह्या जेवण मस्त असं वनभोजन म्हणून. आणि हे सगळे शिक्षक वर्ग आहेत, यांच्याकडनं आम्ही काय भरपूरसं शिकतो. आमच्या वेदिकेचे सर हे बघा, हे सनगरे सर आमच्या वेदिकाचे. आणि यांच्या मार्फत सगळं विचारतच नाही, वेदिका काय शिक्षण द्यायचं, कसं काय, त्या सगळा विचारपूस करून सगळं करते. कशी भाजी बिजी कशी आहे? छान आहे ना. ओके, होय ना, धन्यवाद धन्यवाद. नाही ना, मी जेवतो आता, घ्या तुम्ही घ्या. हो हां, बसतो बसतो बसतो, घ्या. मस्त वारा बघा, एसी पेक्षा भाई आला काय ना. हां तांदळाची भाकरी, हां, उकडीचे मोदक, फणसाची भाजी आणि काजूच्या बियांची उसळ आणि सोलकाडी. हा, सोलकढी राहिली कोकमाची. हो, सगळं जेवण झालेलं आहे. आणि आता सगळे आले आहेत. आता आपण आता बोटिंगला, ना गुरुजी? आता चालू बोटिंगला. तर चला चला बघा, हे असं चढू लागतं. कालवाची कसरत आहे, मग गावात आल्यावर असं करायचं लागतं. तर बघा आता सगळे आले आहेत, चाललो आम्ही बोटिंगला. 12 वाजता आहे ना.
सुंदर वारा आहे माहिती आहे, प्रसन्न एकदम मस्त वारा आहे. अजून माणसं यायचे तिकडनं, ती बघा येत आहेत. वारा कसा आहे? सुंदर वारा आहे ना. नारळी पोपळीच्या बागा आणि सुंदर नदीच्या काठचा वारा. हा तर चला आता जाऊया बोटिंगला. हो कसं वाटतंय? काय बोलाल काय ते? लोक सावलीतून बोटी फिरत आणत घेतात, हा आम्ही उन्हातून फिरत आणत घेतात. वा 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 वा. आता चालले बोटिंग. ए हाय कर. हाय शबाश. हे बघा सगळे बसलेले आहेत आता मस्त पैकी. हे बघा लोकेशन आहे सगळा. जेवण मस्त झाले आहे. सगळ्यांच्या तर छान वाटतं, पण एक तो वेगळं वाटतं. व्हिडिओ घेतोय. आम्ही रोज जायचे म्हणून मला नाही भीती वाटत. तू का घाबरते? सोमेश्वरला होडी नव्हती का अगोदर? आम्ही कुठे कधी